मी तर तुले बी नाही सोडत हो आई. ते मैत्रीण येत राहते इकडे डेली. पाय ना त्याच्या समोर नंगाच धावतो मी कपडे काढून. आणि ते तुझी मैत्रीण नाही का ती लड्डीवाली मसाल लेकाची, तिच्या पोरीला पाय कसं छेडत राहतो मी. जिकडचे तिकडेच कांड करून ठेवतो. मग आहे ना लोक म्हणले पाहिजे एक नंबरचा बेवार पोट्टा आहे याचा. आपल्या आई बाबाले भेऊ नका, त्याच्याशी दोस्ती करा, मित्रासारखा वागा, त्याच्यासोबत दोस्तासारखा व्यवहार करा. जेवढा आपण दोस्तासारखा व्यवहार करू त्याच्यासोबत, तेवढे आपल्या सोबत त्यानं दोस्तासारखंच वागल. असं आहे का? बरं मी बी आमच्या बाबासोबत आजपासून आहे ना दोस्तासारखाच व्यवहार करतो. होय, बसल्या बसल्या काम सोपं जिरवताय. जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी फ्रीज मधून, लय ताण लागली. अबे नालायक, तू बापासोबत असा बोलते? थांब, आत्ता तुले पाणी पाजतो. पाणी पाहिजे ना तुले? अरे बापरे मेलो भाई, मोबाईलचा ज्ञान भारी पडला मायावर. कोणत्या ज्ञानची गोष्ट करताय तू? बाबा आत्ताच थोडा वेळ पहिले एक मोबाईलवर व्हिडिओ पाहिलो. त्या व्हिडिओ मध्ये सांगायला लागले होते आपल्या आई बाबाला भ्यायचं नाही बा म्हणून, त्याच्यासोबत दोस्तासारखा व्यवहार करा बा म्हणून सांगे. त्याले आपले दोस्त समजले पाहिजे असे सांगे. हो का? ते तर बरोबरच म्हणताय ना. मग लेकरं मोठे झाल्यावर आहे ना आपल्या माय बापाले दोस्त सारखंच मानायला पाहिजे. ते व्हिडिओ बरोबरच आहे. अबे पण तू आहे ना दोस्त मानल्यावर काही बोलतो म्हणलं जमते का बे? प्रेमानं बोलायला पाहिजे. हो का? मग मी तुम्हाला मित्र समजू शकतो नाही? मित्र समजून तुम्हाला काही बी मागू शकतो ना मग मी? हो हो, काऊन नाही? हा, तू आहे ना दोस्त समजून आम्हाला काही मागू शकते आणि काही विचारू शकते. काय अडचण राहिला, काय झालं, काय लागत असेल तर बिंदास मागायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. तर असा यार मला पैसे पाहिजे होते, दे ना. बरं ठीक आहे. किती लागत होते पैसे? 10-12 हजार रुपये पाहिजे होते. का? 10-12 हजार रुपये? अबे एवढे पैसे घेऊन का करते बे तू? असं कोणतं काम आहे बे तुले एवढेले पैसे मागत आहे? अरे यार तुझी वहिनी आजकाल आहे ना लय नखरे करून राहिली. तिले पटवण्यासाठी भारी भारीची गिफ्ट न्याय लागते. मस्त मला यो यो करू देईल, समजला का नाही? तर हे गोष्ट आहे. जर इकडे बरं जवळ शाळा शिकायच्या वयात हे धंदे करते तू? अभ्यासावर लक्ष दे, समजला? मग हे सर्व कोण्या वयात करायला पाहिजे? साले बहीण शिकायच्या वयात हे करू नको म्हणते. मोठा झाल्यावर काय काय म्हणन, काय काम धंदे कर. मग आणि थोडं मोठं झाल्यावर म्हणन आता काय वय आहे काय धंदे करायची तुझी? साला या सर्व चक्कर मध्ये मा नुनीचं मरण आहे. मा नुनीला बी भूक लागते. साले कायचाच विचार नाही करत, नुसतं लटकू लटकू मरत आहे मा नुनी. अबे तू या आगावची गोष्टी बंद कर आणि तू आहे ना कान खोलून ऐकून घेतास. अबे आता तुझा वय शिक्षणाचा आहे, शिक्षण कर आणि तसंच घरचे बी काम करायचं. इकडे शिक्षण करायचं आणि घरचे काम करत राहायचं. आता तुझा वय कोणता आहे? आगावचं काही शिकू नको, घरचे काम करायचे शिक. मला नाही शिकायचं घरचं काम ना फाम. मला नाही करायचं आहे काम फिम. काम करू करू मला नौकर बनवून ठेवून देता तुम्ही. मला नाही करायचं आहे कोणताच काम. मी बी पाहिजे तू कसं काम नाही करत तर. चाल लवकर उठ, बाजारात जाण भाजीपाला घेऊन ये. मी नाही करत हे सर्व. आई या यो. अरे काय झालं रे पोरा? काऊन एवढं बोंबलत आहे? आणि असं काऊन तोंड करू नाही मल्लवानी? काऊन रे मा कोणी दुखावले का तुले? हा? काऊन असं मल्लवानी तोंड केलं मग तू? अहो तुझा पोरगा म्हणताय घरचं काम कोणतंच नाही करत मी. अहो तुम्ही कसे बोलताय हो? हा? घरचे काम माणसं करते. माझ्या पोराशी थोडीच होते काम. माझा पोरगा थोडी माणसं आहे काय? काऊन? बरोबर आहे ना पोरा? बरं बरं ठीक आहे. मला काहीतरी पैसे दे. तुला किती पैसे पाहिजे ते मा पोरा? हा मला 15 रुपये दे, मी मॅगी आणून खातो. अबे विजया, पैसे काही झाडाला लागून नाही. जर म्हणलं तर मागलं की आणून खाल्लं. अहो काऊन तुम्ही एवढा राग करता? त्यानं काय 15 रुपये मागला? एवढे तर आम्ही भिकारीलेच देतो आपल्या घरी कोणी आलं तर भीक मागायला. काऊन? बरोबर आहे ना पोरा? एवढंच तुला भूक लागली तर घरी आहे ना खाले, खाणं जाणं. हो हो, रात्र स्वयंपाक केले तसंच उरून आहे. जा मग पोरा लवकर खाऊन घे जा, नाही तर मग तेच जेवण आहे ना कुत्र्याला टाका लागते. हे का बोलून राहिले हो तुम्ही दोघं? कवा म्हणलूच म्हणते, काही भिकारीच म्हणताय. आता कुत्रा म्हणत आहे, कुत्र्यानं बी डेंजर हालत करून टाकली मायवाली. जनावरांले जनावरच म्हणन ना. आता चुप राहा, आता काहीच बोलू नका. मी तुमचा पोरगा आहे का नाही मला आता सांगा. आता बिलकुल आता सांगा मला मी तुमचा पोरगा आहे का नाही. हो हो, तू तर मला काळजाचा तुकडा आहे रे महापोरा. हो हो, तू तर आपल्या खानदानीचा दिवा आहे रे महापोरा. बरं ठीक आहे, याच्या समोर काही बोलायच्या पहिले मला अनेक 2 व्हीलर आणून द्या. अबे बेबे 2 व्हीलर? बरं ठीक आहे, हे आणून देतो. हे सर्व तुझाच आहे रे पोरा. पण पहिले पेपरात पास तर होय तू. काऊन नाटक करून राहिले तुम्ही? का त्यानं मोटरसायकल तर मागत आहे, घेऊन द्या ना त्याले.
हो पास व्हायचं काय हो तिथं घेऊन द्या ना तिले गाडीत तर म्हणताना घेऊन द्यायचं काही बिलेट फिरेट विकते जगते कसं आहे तेवढं नाही करू शकत का तेवढं नाही केलं ते माणूसच नव्हे मग भाऊजी भाऊजी मी आले अरे वा माझी चंपा, लय दिवसानं आली तू. हो हो भाऊजी तुम्ही अशा म्हणून राहिले जसं काय लय मिस केले म्हणजे तुम्ही आता का सांगू हो तुले चंपा, तू नव्हती तर माया मनाला एवढं समजू समजू सांगा लागे. हे कसे बोलून राहिले तुम्ही भाऊजी अहो चंपा पूर्ण ऐकव तू नव्हती तर माया मनाला एवढा समजून सांगा लागे. हा तू नव्हती तर माया मनाला एवढा समजून सांगा लागे आणि रात्री उठून 2 वेळा घ्या लागे. का अहो दारू दारू, तुले काय वाटत आहे मी दारूची गोष्ट करत आहो. वा एक नंबर भाऊजी बरं मी काय म्हणतो भाऊजी आज विजय काऊन असं तोंड करून बसू नये काऊन काय झाला का एले काय होणार आहे या पोंगड्याले, एक नंबरचा गधा या गधा. एले काही म्हणा काही करा, कोण्या गोष्टीचा असर नाही होत त्याच्यावर. हे चुप चुप राहा सर्वे कवा म्हणलोस तर कवा कुत्रा तर कवा काही म्हणत आहे हा का समजून राहिले तुम्ही मले आता याच्या समोर माझी बेइज्जती बर्दाश्त नाही होत मले सांगून राहिलो का नो तुम्ही माझ्या पोराची बेइज्जती करून राहिले आता तुझी बेइज्जती कोणी करत नाही पण तू एक सांग पोरा बेइज्जत तेनच होते ज्याची इज्जत असेल काऊन बरोबर आहे बरोबर आहे पोरा करत आहे ना तू मंगनपासून माझ्या मागे लागली आई समजत नाही का तुझे नाटक आता चुप राही तू जास्त बोलू नका आता हे समोर एक बी शब्द काढला ना लक्षात ठेव विजय द ग्रेट म्हणतात मला विजय द ग्रेट नाव आहे मा हो का करते. हो का करते नाही बर आता सांगतो तुम्हाला मी का करतो आता गावात लय इज्जत आहे म्हणते ना ती लय लोक इज्जत करते म्हणते ना मग इज्जत नाही तर का, अबे गावातच नाही हा आसपासचे सर्व गावात मा नाव निघते, तुले का माहित आहे. बरं ठीक आहे आता पाय तुझं नाव कसं मातीत घालतो अबे का बोलताय बे तू. बरोबर बोलतो मी आता पाय तू मी असे कांदा करून ठेवतो जिथच्या तिथं लोक म्हणून पाय तिचा पोरगा कसं एक नंबरचा नालायक आहे. अरे नाही असं काय करू नको रे पोरा तू हो का मी तर तुले बी नाही सोडतो आई ते मैत्रीण येत राहते इकडे डेली पाय ना तर त्याच्या समोर नंगाच धावतो मी कपडे काढून आणि ते तुझी मैत्रीण नाही का ती लड्डीवाली मसाल लेकाची तिच्या पोरीला पाय कसं छेडत राहतो मी जिकडची तिकडेच कांड करून ठेवतो मग आहे ना लोक म्हणले पाहिजे एक नंबरचा बेवर पोट्टा आहे याचा एक नंबरचा नंगाट आहे मग समजते तुम्हाला. अरे रे असं करू नको रे बाबा असं काहीच नको करू पोरा नाही तर आपलं नाक जाते. नाही मा बेइज्जतीचा बदला मी घेणार असा. अरे असं काय करू नको रे पोरा, हा याच्या बदल्यावर लागलं तुला काय लागते का सांग, आम्ही घेऊन देतो. आप आया ना उठ पहाड़ के नीचे बरं ठीक आहे द्या 10,000 रुपये द्या मला हो माझ्याकडे का पाहून राहिले त्याने 10,000 मागत आहे ना देऊन टाका ना लवकर. देतो पण 10,000 हे घे, पण काही लपडा करू नको सांगत आहो. पहा मित्र